नाशिकच्या मतदान केंद्राबाहेर मोठा राडा झालेला आहे आणि मतदान केंद्राच्या बाहेर पैशाचं पाकिट सापडलंय आणि त्यामुळे काहीसा गोंधळ झाल्याचं कळतंय। या पाकिटांमध्ये 500च्या नोटा आढळल्याची माहिती मिळते आहे। हे पाकिट असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। तर नाशिकमध्ये निवडणूक होते आहे। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आज निवडणुका पार पडत आहेत आणि त्याच वेळेला मतदान केंद्राच्या बाहेर काहीसा राडा आणि गोंधळाची परिस्थिती आपण बघतोय। या मतदान केंद्राच्या बाहेर पैशांचं पाकिट सापडलेलं आहे। याआधी सुद्धा विरोधकांनी पैसे वाटल्याचा आरोप केलेला होता आणि आता हे पैशांचं पाकिट सापडल्यामुळे काहीशी गोंधळाची अशी परिस्थिती आपण बघतोय। या पाकिटांमध्ये 500च्या नोटा सापडल्याची माहिती मिळते आहे। तर हे पाकिट असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। पैसे वाटप करतानाची ही दृश्य सुद्धा कॅमेरामध्ये काहीशी कैद होताना दिसतात। ही पाकिटं नेमकी कसली आहेत या सगळ्या संदर्भातली चौकशी सुद्धा आता केली जाणार आहे। तर पैसे वाटप करताना ही व्यक्ती सापडलेली आहे। त्याच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असणारी पैशांची पाकिटं सुद्धा सापडलेली आहेत आणि ह्या पाकिटांची दृश्य पैशांच्या पाकिटांची दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेली आपण बघतोय। नाशिकच्या मतदान केंद्राबाहेर झालेला हा राडा। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नाशिकमध्ये शिक्षक पदवीधरच्या निवडणुका पार पडतात आणि त्यासाठी मतदानाची मुदत आहे। मात्र या मतदान केंद्राच्या बाहेर हे पाकिट सापडलेलं आहे। शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आणि याच दरम्यान एक व्यक्ती पैशाची पाकिटे घेऊन या सगळ्या केंद्राच्या बाहेर उभा असल्याची बाब काही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना समजली होती आणि त्यानंतर एक मोठा राडा या मतदान केंद्राच्या बाहेर झाला। नेमकं काय घडलं त्यावेळेला ज्या वेळेला महाविकास आघाडीचं जे बूथ आहे त्या बूथच्या बाहेरच हा नेमका सर्व प्रकार घडलेला आहे। माझ्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड आहे। नाना, काय नेमकं घडलं? नाही, या ठिकाणी आता जी काही माहिती आलेली आहे, काहीतरी दराड्यांची मंडळी या ठिकाणी त्यांचे काही कार्यकर्ते या ठिकाणी स्लिपा दराड्यांच्या आणि त्याच्यामध्ये काही पैसे असं वाटप चालू होतं। या ठिकाणी त्यांना पकडलं, पोलिसांच्या ताब्यात दिले। आता ते दोघंही पोलीस स्टेशनमध्ये आहे। आमचाही माणूस त्या ठिकाणी मसूद जिलानी जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहे ते त्या ठिकाणी गेलेले आहे आणि अशा पद्धतीने निवडणुकीच्या वेळेस असे गैरप्रकार करणं हे काही या निवडणुकीला शोभा देणारं नाही आणि ही निवडणूक तर शिक्षक मतदारसंघाची आणि या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अशा स्वरूपाचे उमेदवार जर निवडून दिले तर भविष्यामध्ये काय होईल याचा आपण विचार करावा। ज्या पद्धतीनं हा प्रकार घडला, पोलीस या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। आपले काही पदाधिकारी त्या ठिकाणी होते, पैसे त्यामध्ये होते, पाकिट सर्रासपणे अशा केंद्राच्या बाहेर आणले जात आहे। गंभीर बाब आहे। प्रशासनानं काय दखल घेणं अपेक्षित? या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं हा प्रकार घडलेला आहे आणि जर अशा पद्धतीचं प्रशासक असेल किंवा पोलीस खातं दुर्लक्ष करणार असेल तर हे काही योग्य नाही। आता आम्ही ते पोलिसांच्या ताब्यामध्ये दिले, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। भविष्यामध्ये असा प्रकार घडता कामा नये याच्यासाठी प्रशासन सक्तीने त्या ठिकाणी वारलं पाहिजे। आपल्या कार्यकर्त्यांच्या नेमकं कसं लक्षात आलं? या ठिकाणी काही कार्यकर्ते फिरत असताना त्यांनी बघितलं, ते मतदारांना ज्यावेळेस येत होते काही लोकांना ते वाटत होते, त्यावेळेस आपल्या लोकांनी बघितलं की बा असं काय स्लिप असेल तर छोटी स्लिप असती, त्याच्यामध्ये पाकिट घालून जर देत आहे म्हणजे काहीतरी काळा बाजार आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी ताबडतोब पकडलं, पोलिसांना बोलवून ताब्यात दिलं। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक। आणि याविषयीचे आणखी अपडेट्स घेऊयात। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, या व्यक्तीला पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं कळतंय। खरं तर पैशांची पाकिटं आणि ही सगळी दृश्य कॅमेरामध्ये सुद्धा कैद झालेली आहे। पोलिसांनी काही अधिकची माहिती दिली आहे का? यामिनी आता मी पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे, ज्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया राबवली जाते त्याच ठिकाणी आहे। भद्रकाली पोलीस ठाण्याचं जे गुन्हे शोध पथक आहे त्या पथकानं या ठिकाणी या व्यक्तीला संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। विलास दरवडे असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि आपण सध्याच्या घडीला जर बघितलं तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी केली जाते। संबंधित जे व्यक्ती आहे त्याची चौकशी त्या ठिकाणी केली जाते आणि आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यामध्ये समोरच्या बाजूला या ठिकाणी बसवून ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडनं माहिती घेतली
घेतली जाते। या सगळ्या दरम्यान जवळपास 54 पाकिटं ही त्यांच्याकडनं ताब्यात घेण्यात आलेली आहे। रक्कम मोजण्याचं काम सध्याच्या घडीला सुरू आहे आणि या सगळ्या दरम्यान जे पाकिट होतं त्या पाकिटवर विद्यमान आमदार जे आहे किशोर दराडे यांचं त्यावर नाव आहे अशा स्वरूपाच्या माहिती या ठिकाणी पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे या सगळ्या दरम्यान आता पोलिसांकडनं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाते। त्यामुळे हा संपूर्ण जो प्रकार आहे तो अगदी किरण तुम्ही म्हणालात तसं गुन्हा दाखल होतोय, त्यामुळे याचे धागेदोरे कोणापर्यंत जात आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे।